नमस्कार. अत्यंत जाळीदार आणि सॉफ्ट असा आपण खमणचा ढोकळा आज बघतो. तर त्यासाठी मी 1 कप बेसन घेतलेले, पाव चमचा हळद, 2 टेबलस्पून साखर, अर्धा चमचा मीठ, हाफ टीस्पून मी ते सायट्रिक ॲसिड घेतलेले आणि 1 टेबलस्पून आपल्याला यात तेल टाकून घ्यायचे आणि विस्करच्या साहाय्याने हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यात आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि हे जे आपले बेसनाच्या ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत. थोडं थोडं करून आपल्याला यात पाणी टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने फ्लपी असं आपलं बॅटर बनवून घ्यायचं आहे. यावर आता झाकण ठेवून आपण 5 मिनिटांसाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटांनंतर आपल्याला या बॅटरमध्ये मी इथे इनोची सॅचेट घेतलेली आहे. एका इनोच्या सॅचेटमध्ये 1 टीस्पून इतका सोडा असतो. हा सोडा आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे. यावर थोडंसं आपल्याला पाणी टाकून त्याला ॲक्टिवेट करायचं आहे आणि 1-2 मिनिटांसाठी याला आपल्याला कंटिन्युअसली फेटून घ्यायचं आहे. जसजसं आपण फेटत जातो तसं हे बॅटर खूप छान असं फ्लपी होतं. तुम्ही ते बघू शकतात. कलरही आपल्या बॅटरचा चेंज झाला आहे आणि बॅटर पण किती छान फुललं आहे. आता ते आपल्याला ऑइलने ग्रीस केलेलं एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते वाफेवर हे शिजत ठेवायचं आहे. अराऊंड 20 मिनिट आपल्याला हे अशा पद्धतीने वाफेवर शिजून घ्यायचं आहे. तर पातेल्यामध्ये मी असं पाणी घेतलेलं आहे, त्यावर मी हे चाळण ठेवलेली आणि त्यात आपल्याला हे बॅटर ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून 20 मिनिटांसाठी हे शिजून घ्यायचं आहे. 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात मस्त असं आपलं हे ढोकळ्याचं बॅटर शिजून तयार आहे. बघा इथे मी चेक करून बघते तर याला कुठल्याही प्रकारचं ते चिकटत नाही, म्हणजे ते रेडी झालेलं आहे. आता आपण त्याची फोडणी बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यात आपल्याला राई, हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची. नंतर यात मी आता अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेणार आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी इथे पाव चमचा. 1 टेबलस्पून आपण यात साखर टाकून घ्यायची आणि साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. उकळल्यानंतर इथे मी हा जो ढोकळा आहे तो कट करून घेतलेला आहे. तुम्ही ते बघू शकतात. मस्त असा जाळीदार आपला हा ढोकळा बनवून तयार आहे. किती छान जाळी त्याला आलेली आहे, तुम्ही ते बघू शकतात. आता यावर आपण ही आपली फोडणी ओतून घ्यायची आहे. रेसिपी 100% फुलप्रूफ आहे, तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.